आवाज येतो? हॅलो हॅलो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या मायेने मला जन्म दिला आणि ज्या बापाने हा कलावंत दाखवला त्या दोन माझ्या हृदयातील ज्यांना महत्वाचं स्थान आहे असे माझे आई वडील यांच्या चरणी लीन होतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. बघा, लक्ष असू द्या.
महाबळेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे सर्व रसिकांमध्ये माझ्या रसिक राजामध्ये कलाकार मंडळी, शाहीर मंडळी, राजकारणातील मोठे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये दिनेशजी कोंडकर साहेब, संदीप सावंत साहेब, गोपाळजी करंटे, संदीप मोरे बुवा, त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, खास करून सुधाकरजी माजकर यांचं हे मोठे योगदान आहे या कार्यक्रमासाठी। त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ माझे लांजा त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोठे योगदान आहे। त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझा लाडका शक्तिवाला शाहीर संजय बुवा जोशी, तालुका कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी यांचंही या ठिकाणी मानाचा मुजरा करून स्वागत करतो। त्याचप्रमाणे साई कृपा नाच मंडळ चांदोर ही माझ्या वडिलांची शाखा आहे। माझे गुरुबंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे जे नाव घ्यायचं राहून गेलेले आहेत त्या सर्वांनाही शाहिरी मानाचा मुजरा, आणि कुणीही राग मानून घेऊ नका, कारण रवींद्रजी मटकर साहेब असतील, तुषारजी पंधे असतील, त्या ठिकाणी खूप सारे कलावंत आलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे ना। कुणी राग मानू नका। ही वेडी वागडी छोटीशी कला आपल्या चरणासमोर सादर करतोय, ही गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या पुढच्या वारीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा, हे शक्तिधुरामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना, मोठं आहे बुवांचं नाव। हा बुवा, तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आज फादर्स डे आहे, बरोबर ना, हे रसिक राजा माझे गुरुवर्य दत्ताजी कराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत। तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी अजरामर आहेत, बरोबर ना। या ठिकाणी तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।
आस जीवाला गली स्तवन गातो बापाचं ही कला दावली. बरोबर आहे ना? माझ्या बापाने ही कला दिलेली आहे, कारण माझ्याकडे माझा बाप आहे मिरवायला. बरोबर ना? हा हा वा मिरव ना, लक्षात सुद्धा कार्यक्रमाकडे. स्तवन गातो बापाचं ही कला स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. जन्मदाता बाप झेलतो हव्या, जन्मदाता बाप झेलतो हव्या. उभा पाठीशी राहतो बाप असा बाप, बाप असा बाप. पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली, पिढी जात परंपरा डोळा पाहिली. गुरु माझ्या बापान कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता, कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता. मुलं होती मोठी अन बाप होता ताना, बाप होता ताना. मुलं होती मोठी अन बाप होता ताना. कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता, कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता. मुलं होती मोठी अन बाप होता ताना. आज कौतुकाची गाथारणा गायली, आज कौतुकाची गाथारणी गायली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. 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 कलेचा मी दास आस जीवाला गली, कलेचा मी दास आस जीवाला गली. कलेचा मी दास आस जीवाला गेली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं ही कला दाविली. स्तवन गातो बापाचं. बोला श्री गणपती गजानन महाराज गावले माते जागे वाले गोविंद धाक दत्ताजी गराडे सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरीचा श्री साई सदानाथ मंडळाचा. त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सदैव म्युझिकल ग्रुप मुंबई शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे. यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो.
असलेले वडिलां समान असलेले दिनेश कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपालजी करंडे तसेच युवा शाहीर ओंकार पड्याळ यांकडून खास सुशांत गराटे बुवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचा खास चाहता आहे गणराज काजरेकर याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर गावपाली काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद। बघा गाण्याला सुरुवात करतो आहे। या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे, कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत, बरोबर ना? आपण या ठिकाणी आज गाणार नाही, त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे। बघा लक्ष असू द्या। या ठिकाणी बुवा तुमच्या गाण्याची काय कटिंग येत नाही, कारण दुसऱ्या मार्गाला वेळ भेटला पाहिजे, बरोबर ना? तुमची आणि माझी झोप एकदा तरी होणार कोकणात, बरोबर ना? बुवांची आणि माझी झोपी होणार। बुवा तुम्हाला झगडा काय असतो तेव्हा दाखवतो, हा कटिंग फिटिंग सगळं तिकडं। या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिली जोड आहे, बुवा लक्ष असू द्या। चरणाची धूळ माझ्या लागता कपाळी, तुमच्या चरणाची धूळ माझ्या लागता कपाळी, उनी बरा काही गायनात राही, आजची ही कला तुमच्या पायाशी वाहिली, आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला, फक्त रसिका तुमची बघा गाडी गाडी करतो आहे। मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहिरा, वर गेल्यावर बरोबर आहे। मला सांगणारे लंबोदर, कारण आपण काय सप्तसुरांचं वाचन आहे, बरोबर ना? येतं तेवढं म्हणतो पुढं होतं। चला बघा, मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर, दुःख त्याला लावू नको कलाकाराचा, अंत आता पाहू नको, दुःख त्याला लावू नको कलाकाराचा, अंत आता पाहू नको।
आता बुवाने म्हटले आहे बालिश रंगात गवळणी बसणं, बरोबर ना? बुवा रंगात तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे, बरोबर ना? लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे. बघा गवळणीला सुरुवात करतो. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील धाडवे, गाव निवसर, माझ्या शेजारच्या गावचं आहे. सखलवाडी सुशांतदादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहीर मानस समुद्र त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूत दादा नागले, 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलेक्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजाजी निकम बुवा आणि संदीप भोईरकर, ज्ञानदीप भोईरकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे. विशेष सूचना, आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि रवींद्र मटकर साहेब यांची विनंती आहे. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा मी कलाकार म्हणून या रणावरती घडतो आहे, बरोबर ना? चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे. बुवानी गवळण गायलेली आहे, सुंदर अशी चाल, बुवांचा सुंदर आवाज, बरोबर ना? तुझे ना देखूं तो मुझे माझ्यातलं फुल बघितलं थोडं अजून. तुझ्या बाजून करणे ना हे सांगू कुणाला, तू येऊन सांग आज या जगात प्रीत आपुली सांग या जगा. बरोबर आहे ना? कोणची गवळण आहे ना? व म्हणाले सावळा, व सावळा नाही काळा डांबर आहे. हा काय म्हणायचं ते म्हणा, मला काय फरक नाही पडत. कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे. बुवा मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकम बुवा सुशांत गाडीची कशी ओढवतात ती बघायला आलेले, बरोबर ना? हा त्या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा हे आमच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चितप यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बघा संपूर्ण ज्वेलेक्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. इथं आवाज होत नव्हते. हा बरोबर ना? तू आवाज तुमची माझी पहिली जोड आहे. बक्षीस सांगण्यात थोडा वेळ जातोय. आयोजक थोडं 5 मिनिटांवरती जास्त द्या. बघा बुवानी गवळण गायलेली आहे. त्याचप्रमाणे महेश घाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझा मित्र आहे महेश घाग. तुम्हाला शायरी महाराज समुद्र मी राधा सुनान याची या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे सांगरा ते सांगता बावरनी नक्कीच घेणार, फक्त गवळण होऊन जाऊ दे. मी राधा सुनान याची मुलगी मी तुझ्या गुणाला. तुमच्याकडे दौलत आहे, बरोबर ना? दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा. कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे म्हणजे मी श्रीकृष्ण आहे. या कुंजवनामध्ये जेव्हा रासक्रीडा केल्या बुवा तेव्हा ही जी अनयाची राधा आहे. अनया म्हणजे कोण? हा माझी माय आहे यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना? व शास्त्र वाचून बघा. कारण यशोदेचा भाऊ अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कानाला कधी रासक्रीडा खेळलेला नाही आहे की नाही? राधा सुना गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेली आहेत. काही दिवसाची इच्छा आहे. हा बुवा कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य, बरोबर ना? पोचलो तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलतच आहे. पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसरा बारी सालपाडा काढची तर मी काय ऐकणार नाही, बरोबर ना? हा या ठिकाणी
मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेले महाराष्ट्र गणपती हा दाखवतो बुवा तुम्हाला सगळं दाखवणार या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे हा भारत अंडे खाऊ नका म्हणजे झाले हा बरोबर आहे ना आता कुठेतरी भेटशील बाहेरच्या कोपऱ्यावर हा या ठिकाणी बुवा बोलता तसं वागून दाखवा नंतर बोला त्या ठिकाणी बुवाची उडवतो म्हणे हा तू काय माझी उडवणार बघा त्या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुसलेली नाही बसलेली नाही पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो हे लक्ष असू द्या हे गवळ्याच्या पोरी डाग मला लावून नको प्रेम राधा कृष्ण हे भरले नाही जमणार तुला असं नजर नको पाहू नको आणि तुला टाकून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात पाडू नको नाव कोरलं ग तुझं काळजा तुझ्यासाठी आलो मी या दादाच्या रणावर तुझ्यासाठी आलो मी या दादाच्या रणावर पण कसा भरोसा ठेवू हे आज तुझ्या मनावर म्हणून जिंदगी से जीत लेंगे हम बघा हे राधिके काना त्याग नाही होणार वो म्हणाले सांगा बरोबर ना पण ज्या श्रीकृष्णाने महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहिती आहे हे राधिके काना त्याग नाही होणार कळला कसं विसरू मी तुला गंध प्रीतीच्या तुला विरा प्रेमाचा गहिवरला हे राधिके काना त्याग नाही होणार कळला माझा मनाचा
पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गणगौळण झालेलं आहे, बरोबर ना? हा, आणि शक्तिपीठाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे. बुवा सगळ्यांना माहिती आहे बुवांचा विषय, वेगळं सांगायची गरज नाही ना. त्या ठिकाणी बघा, तरी पण सांगतो, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, तर सद्गुरूचं नाव काय? त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष, म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष, हा बरोबर ना? म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा. खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय. बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. त्या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही. पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहे. बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी, कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवानी पहिली बारी शांततेत केलेली आहे, बरोबर ना? बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो, जरा चाचापणी करतायत. हा बुवा तुम्ही गुरल्या राहा, कारण चंडीचा मासा आम्ही घरात नाही गेले. याला म्हणजे कोकणचा शक्ती तुला आता वैटवी सोलटवी हे काय दांबा उडवा कधी येते, बरोबर ना? हा अरे तुम्हाला जोताला नेऊन बांधील ना असा. हा या ठिकाणी बघा विषयाचं पद देतो आहे बुवांना. वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का? कोकिळेचा स्वर कधी वेळ काढता येईल का? या घोड्याची सर या खेसराला येईल का? अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा, तरी या मराठी बुवाची सर तुला येईल का? केला सवाल खरा त्या ठिकाणी बुवा. आता प्रश्न सांगतो तुम्हाला, पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे. केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज यसा भरणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा. आधी गुरुचं धरा पाय, हा बरोबर ना? आधी गुरुचं पाय धरा, कारण त्या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी ते तुमचं नाम संपलेलं आहे बुवा. त्या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली बुवा? प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली, व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले, व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा? या ठिकाणी विषय ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्या ग्रंथामध्ये उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार, कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवारी दत्ताजी गराटे. हा आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलो वर आणि आता उत्तर कोणाला मागणार? बुवा सगळं आहे माझ्याकडे, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्ती तुला आहे बुवा, जास्त फेमस नाही का? कारण मी गाणी काय रेकॉर्ड करत राहत नाही, बरोबर ना? फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा. त्या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे. हा जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल, झोंबी होत राहतील बरोबर ना, तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज या भरणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका होरणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा, आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुंचे चरण धरा बुवा, नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा, बरोबर ना? नंतर येऊन सभा आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूलना पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा, मग येऊन सांगा या जनाला.
बाजीनं केलं जीवाचं तानाजीनं कापली उदय भानाची स्वराज्यासाठी केले अर्पण प्राण आणि देऊन गेले या मराठी मातेला पुण्याईचा शाहीर संदेश गोताड सुनील गोताड कडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री नारायण गोताड 200, तसेच एसके ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताड, रुषा गोताड याचकडून, तसेच समीर गोताड, माझा हा सगळा परिवार आहे याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. म्हणून काय म्हणतोय, रिक्षाने बसली टॅक्सीने बसली अभिमानानं फुगला त्याला काकूनाची जिनाचं गड त्या उदय भानाचं पाण्यामड. बरोबर विषय साधा सोपा सरळ आहे बघा, तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी. त्या उदय भानाचं पाण्यामड राजेश जीवावर एक चढ. तेव्हा यशवंती घोरपड त्या कोंढाणे किल्ल्याच्या गडावरती जाऊन चिपकली आहे बुवा, आणि तो सगळ्यांना विषय माहिती आहे तानाजी मालूसरेंचा, बरोबर ना. हा तो विषय गातोय, राजेश बुवा माझा मावळा एक वर चढ, तुमच्यावर चढ नाही बुवा. कारण बुवा म्हणून केलेले तारी साकारी करायचे, बरोबर ना. बघा अभिमानानं फुगला रेडा त्याला कापूनाची जिनाच गड उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ. उदय भानाचं पाण्यामड या राजेश बुवावर एक चढ. राजेश बुवावर एक चढ. उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ. उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ. उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक वा पारी तुम्हाला दाखवून दिलेली आहे, बरोबर ना. गाड करू नका आणि जास्त माझी सारा काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा. त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो, ही माझी कोकणची लोककला ह्या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होत चाललेली आहे. म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त का आणि त्या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगेल माऊली की आई वडिलांची सेवा करा, त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहीर बाणाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.